पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। काखेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, लोकमत समूह मार्फत मानाचा 2025 सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार। गावातील सर्वोत्कृष्ट कामगिरी व आरोग्य या विभागामधून सौ राजश्री सतीश पाटील लोकनियुक्त सरपंच काखे व ग्रामपंचायतीस जाहीर। काखेगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ राजश्री सतीश पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य व संपूर्ण प्रशासनाच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्ष 4 महिन्यांमध्ये गावामध्ये महत्त्वपूर्ण रस्त्याची कामे, गटर्स कामे, चांदोली वसाहत मंदिर, बौद्ध विहार, महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गट बांधकाम, स्मशानभूमी बांधकाम यासारखी इतर कामे मार्गी लावलेली आहेत। तसेच काखे गावामध्ये आरोग्य सेवामधून प्राथमिक उपकेंद्राच्या मार्फत रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा दिली गेली आहे। गावातील आरोग्य टिकवण्यासाठी पाणी व स्वच्छता यावरती चांगल्या प्रकारे काम केल्याने व साथीच्या रोगांमध्ये डेंग्यू, जुलाब तसेच पूर परिस्थितीमध्ये सुद्धा गावाला चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा तसेच ग्रामपंचायत काखेच्या सहकार्याने काखे आरोग्य उपकेंद्रामार्फत दर आठवडी पिंक ओपीडी, गरोदर माता संगोपन, प्रभावी लसीकरण अंमलबजावणी, त्याचबरोबर विविध रुग्णालयामार्फत सर्व रोग निदान शिबिराची उपलब्धता यामार्फत गावातील सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा दिल्याने व इतर सर्व चांगल्या प्रकारे काम होत असल्याने या सर्वांची पोचपावती म्हणून मानाच्या लोकमत समूहामार्फत काखेगावच्या ग्रामपंचायतीने आरोग्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत दैनिक लोकमत मार्फत देण्यात येणारा सरपंच अवॉर्ड 2025 देऊन गौरवण्यात आले। राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, लोकमतचे कार्यकारी उपाध्यक्ष मकरंद देशमुख, संपादक सचिन जवळकोटे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच राजश्री सतीश पाटील यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।